खरी अन्नाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते अन्न आपण पैसे देऊन खरेदी करतो. आता मम्मी जेव्हा घरी डोसे बनवते की नाही, पोटभर असे डोसे देते, पण तेच डोसा जेव्हा बाहेर विकत घेतो की नाही, तर 100 रुपये जरी दिले ना तरी आपलं पोट भरत नाही, पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही. तसंच काहीसं आज माझ्या मुलांसोबत सुद्धा झालेलं आहे. घरी आल्यानंतर त्यांची पहिली फर्माईश होती, मम्मी डोसा बनव. तर त्यासाठी 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ आणि पाऊण ग्लास हरभऱ्याची डाळ 5 तासासाठी भिजत ठेवले. रॅशनचा तांदूळ वापरला आणि भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आणि रात्रभरासाठी ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी पाहू शकता बॅटर काटोकाट असं फुललेलं आहे. खूप छान हलकं असं बॅटर झालेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगातार त्याला फिरून घ्यायचं. इनो, सोडा कशाचाही वापर न करता खूप छान बॅटर डोशाचं असं बनवून तयार झालेलं आहे. डोशाचा तवा कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी हे फिरवायचं आणि अशा पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे. आता मला पळीपेक्षा वाटीने डोसा बनवायला सोपं जाते आणि एकसंध असा डोसाही सुद्धा होतो. म्हणजे कुठं जाड पातळ असा होत नाही. तो पाहू शकता कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. जसं बाहेर मिळतो ना त्यापेक्षाही भारी असा डोसा घरच्या घरी बनवून तयार झाला. जर तुमचं मेजरमेंट बरोबर असेल ना तर डोसा पण एकदम असा परफेक्ट होतो. तूप तेल काहीही वापरा, त्या अगदी वरून लालसर दिसेपर्यंत हा डोसा शेकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता एवढे दुटीभर डोसे अगदी 10 मिनिटामध्ये बनवून तयार झालेले आहेत. माझी एकदम खुसखुशीत असे डोसे तयार झाले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही?